कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वेदा बाळा मी वेदा 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 बाळा वेदा 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 बाळा प्लीज दार उघड ना। वेदा रडू नकोस ना बाळा प्लीज, एकदा मी असं का केलं ते ऐकून घे ना प्लीज। वेदा वेदा प्लीज दार उघड बाळा, प्लीज दार उघड बाळा, बाबांचं ऐकून घे ना एकदा प्लीज। मी तुला समजावतो मी असं का केलं ते बाळा। वेदा प्लीज प्लीज बाळा प्लीज वेदा वेदा माया खरं काय ते सांग। मी खरं बोलते, ही साडी मला अथर्वनेच दिली। मला कळत नाहीये अथर्व दादानी ही साडी तुला दिलीच कशी? म्हणजे मला हे म्हणायचंय की म्हणजे अथर्वला मी हेच म्हणत होते की ती साडी मला दे, म्हणजे म्हणजे वेदाला अंबिकाच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं केलं होतं मी। मला वाटलं की अंबिकाच्या गोष्टी जर घरात नसतील तर कदाचित वेदा सगळं विसरून जाईल, मे बी शी कॅन बी हॅपी, म्हणून अंबिकाच्या सगळ्या वस्तू मी माझ्याकडे घेऊन ठेवलेल्या। नंतर वाटलं की अंबिकाच्या काही साड्या असू द्याव्यात घरी। वर्ष झालं वेदा नीट झोपत नाही। विचार केला की अंबिकाची साडी नेसून तिला जवळ घेऊन झोपेन, सुखाने झोपेल तरी बाळ। आपली वेदा हसणं विसरली, फक्त तेच हसू परत आणण्याचा प्रयत्न करत होते मी। जिच्यासाठी हे सगळं केलं तिलाच इतकं वाईट वाटलं आणि तुम्हा सगळ्यांना पण माझ्यामुळे खूप त्रास झाला। आय एम रिअली सॉरी, आय एम रिअली सॉरी। चूक माझी आहे। मी अंबिकाची साडी नेसायला नको होती। नाटक आहे तिची, मुद्दाम करते ही असं। वेदा आणि तिच्या बाबांना एकमेकांपासून दूर करण्याचा डाव आहे हिचा। I'm really sorry. I'm really sorry. हे बघ, तुझा हेतू चुकीचा नव्हता। आई ते झालं जा आता जाऊन साडी बदलून ये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।